हे आता तुम्हाला मागच्या वर्षी आमच्या घरी एवढ्या पपयाचा बागच होता आमच्या घरी, बगीचा होता पपयाचा. तर मग यावर्षी काढून टाकला तो पावसाळ्यात, पुन्हा खराब झाला. तर 2-3 वर्ष झाले होते. तर तुम्हाला आता या फुलाची झाडं दाखवतो. एवढे मस्त फुलं लागले आमच्या घरी, म्हटलं बघू शकता तुम्ही. मोठ्या झाडापासून तर लहान झाडापर्यंत नुसते फुलं आहे. हे बघा, आता हे झाड पा केवढंच आहे, एवढंच आहे माझ्या कमरे एवढं. बाकी सगळे फुलं लागले हे पा. आणि हे पांढरं फूल तर म्हटलं, हे पांढरं फूल प्लास्टिकसारखं आहे. असं वाटते का तुम्हाला का ओरिजिनल नाही वाटत? हे पांढरं फूल हे प्लास्टिकसारखंच वाटून राहिलं, वेगळंच आहे. पण झाडाला पाणी, कळ्या एवढ्या फुटल्या आहे का 100. पण झाडाला पाणी कोण टाकते? मीच टाकतो म्हटलं. आणि मी टाकत नाही काय? तुम्ही टाकतच नाही. तुम्ही बाय चान्स एखादी तुम्हाला आता चांगली म्हणजे लाडाई गोडी लावायची असली तेव्हा ह्या माणूस नाही का पाणी घालते झाडायले, नाहीतर पाणी देत नाही, अजिबात नाही. नवऱ्यात काम. तुम्ही सांगा बायांनो, नवऱ्याला त्याची चड्डी नाही दिसत, त्याची बन्यान नाही दिसत, तर ते बायकोले मागते. आणि नवरा सांगा झाडाले पाणी टाकन काय? विचार करून सांगा पण तुम्ही. नवऱ्याला बायकोच दिसते ना. नवऱ्याला बायका दुसऱ्याच दिसते, घरातली नाही दिसत. आणि ते बी काम करता नाही तर बिलकुलच नाही दिसत. तशा सगळ्याच बायका म्हणते नवऱ्याला दुसऱ्याच बायका दिसते म्हणून. ते ना ते इतकं मस्त प्लास्टिकच्या फुलासारखं हे पांढरं फुल आहे, म्हटलं का असं लाड येते. तिथून पहा इतकं मस्त वाटते का, असं वाटते का आमच्या घरी का झाडाचा बगीचा आहे का. दाखवला हे फुल याले फुलं दाखवतो ना पूर्ण. हे बाय म्हणजे याले वाटत का फुलाचा बगीचा आहे. आता फुलाले पाणी देणारीच बायको तशी आहे. तर आणि इकडे पाहून घ्या, इकडे 3 झाडं लावले फक्त तुरीचे. कारण इकडे आपलं आहे मटेरियल पडलं, स्टाईल लावायचं मटेरियल पडलं होतं इकडे, म्हणून इकडे नाही का 3 झाडं लावले तुरीच्या शेंगायचे.